सांगितले ते तिथे या बी या सरीत या बी याच मुकले सरीत आलंय या सरीत येते तोंडाला. हा तपते तिकडे गेलो ते पुढे गेलो पुढे डाळिंबाच्या बागा पुढे डाळिंबाच्या बागा चालतं तेव्हा डायरेक्ट ते चाललंय निवांत त्या पुढे तोंडाला थपत्या पुढं झूम करा ते काय डायरेक्ट पुढे चालायचं पुढं पळत त्याला तिकडं काढून द्यावं लागेल. चला चला पुढं चाल त्याला लांब चालतं खाली पुढं काढून चप्पल नाही घातली का बाला राव देवर स्पष्ट पा हो लक्ष राहते बरं का मादी इथंच असणार आता मादी इथंच बरं का पुढं गेलं पुढं मादी बघा बरं का पिल्ला असणार आहे पिल्ला आहे म्हणजे मादी असणार इथं कुठंतरी प्युअर आहे डायरेक्ट ते काढून शूटिंग हा शूटिंग आली हा एकंदरीत ते माऊलींच्या गावातलं क्षेत्र आहे चिखलवाडीकडचं. आणि आत्ताच आपण आता या बिबट्या जो आहे बिबट्याचं पिल्लू गाईवर आणि याच्यावर हल्ला केला म्हणून ते पण सांगा. आणि आता या मकामध्ये जी मका दिसती या मकामध्ये गेलेले एवढे हे वस्तीवरचे रहिवासी आहेत आणि या सर्वांनी हा बिबट्याचं पिल्लू पाहिलेलं आहे. मोठा बिबट्या जो आहे इकडे एक डाळिंबाची बाग आहे या बागेकडे तो मोठ्या बिबट्या गेलेला आहे. प्रत्यक्षदर्शी जे आहेत माझ्या बरोबर ते सर्वजण या सर्वांनी हा बिबट्या पाहिला आहे. वन विभागानं या भागामध्ये पिंजरा लावण्याची अपेक्षा तो मोठा आहे जेव्हा तो पुढे गेला घुसला मकात तो मोठा आहे तब आहे का डोळे चमकले मोठा घुसला डोळे चमकतात तिथं दोन आहे मोठं आहे ते घुसलं त्याला मोठं आहे. आमच्या चिखलवाडी या भागामध्ये आत्ताच आम्ही 2 बिबटे पाहिलेले आणि गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांनी जनावरावर हल्ला केला आणि माणसाला बिलकुल ते अजिबात घाबरत नाही. आत्ताही आम्ही ते इथं स्पष्टपणे इथं असताना ते आमच्या जवळून आमचं काय धाडस झालं नाही त्यांना काही हे करण्याचं, पण आत्ता आम्ही उभे असताना त्यांची शूटिंग पण काढली. या प्रकारे ना काय झालंय 2 दिवसापासून जर ते जनावरावर हल्ला करताय ते माणसावर का म्हणून नाही करायचे. गवत काडी घेण्यासाठी माणूस अचानक आमचे बाया माणसं असतात गडी माणसं असतात जे ना गवत काडी घेण्यासाठी गबळामध्ये इकडं तिकडं जावंच लागत आहे आणि अचानक जर यांनी हल्ला केला तर माणूस नक्कीच मौतीच्या संकटात सापडू शकते. तेव्हा यासाठी ना आम्हाला पिंजरा द्यावा ही आमची नम्र विनंती आहे.